सर्वांना नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजेच या चराचरामध्ये शक्तिरूपाने विराजमान असणारे ते स्त्रीतत्व म्हणजेच आदिशक्ती यांना नमन करून आपण जागतिक महिला दिनानिमित्त जो सेमिनार घ्यायचं ठरवलं होतं त्याचा व्हिडिओ तयार करायला मी सुरुवात करत आहे. आपल्याला लिंक्स टाकल्या होत्या लाईव्हच्या, पण त्या सपोर्ट करत नाहीयेत, म्हणून शेवटी आपल्याला व्हिडिओचा पर्याय उरतो. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आणि स्त्री वर्गास आवश्यक अशा आरोग्यविषयाशी चर्चा करण्याचा आपला आजचा प्रयत्न. तर मागच्या 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेली आणि त्यातही हाच विषय सांगितलेला की एक बातमी वाचत असताना तो आरोग्य अहवाल होता स्त्रियांवरील, ज्यामध्ये असं नमूद केलं होतं की प्रत्येक 3 मधल्या 2 स्त्रिया ह्या असंसर्गजन्य रोगामध्ये आजारी पडून मृत्यू पावतात. म्हणजे 3 महिलांच्या मृत्यूपैकी 2 महिलांचे मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे होतात. असंसर्गजन्य रोग म्हणजे ज्यामध्ये इन्फेक्शन वगैरे नाहीये आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे, जीवनशैली आधारित अशा गोष्टींमुळे त्यांचा मृत्यू होत आहे. आणि हा आकडा खूप मोठा आहे आणि याकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे. हे आजारी पडण्याचं प्रमाण भारतीय समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण की आपण आपले जे मूळ जीवनाची पद्धत होती ती सोडून आपण पाश्चिमात्य पद्धतीमध्ये स्वीकार केलेला आहे. तो आपण मानसिक स्तरावरती केला असला, शारीरिक स्तरावरती केला असला, पण जनुकीय स्तरावरती हा बदल स्वीकारला जात नाही. आणि याच विषयी आपण आज थोड्या प्रमाणात एकदम सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सर्वप्रथम मी माझं ओळख करून देतो. मी डॉक्टर शेखिराचंद तावरे, BMS ग्रॅज्युएट आहे आणि आत्ता MS स्कॉलर आहे. नेत्ररोग या विषयामध्ये मी जरी शिक्षण घेत असलो तरी आयुर्वेदशास्त्रामध्ये असं कोणतंही बायफर्केशन नाही आहे की एका विशिष्ट अवयवाचा डॉक्टर, कारण की आयुर्वेद संपूर्ण शरीराला हे पंचमहाभूतात्मक बघतं, तसंच पूर्ण निसर्गालाही पंचमहाभूतात्मक बघतं. त्यामुळे याच निसर्गाचा तुम्ही एक भाग आहात. याच पंचमहाभूतांपासून स्त्री अवयवसुद्धा बनलेले आहेत, शारीरिक सर्व अवयव बनलेले आहेत आणि नेत्रसुद्धा बनलेले आहेत. त्यामुळे जेव्हा चिकित्सा करताना तुम्हाला या पंचमहाभूतांचा योग्य प्रकारे आकलन व्हायला लागतं, त्यांना तुम्ही योग्य प्रकारे हाताळू शकता, तेव्हा चिकित्सा करताना असा फरक कधीच जाणवत नाही की तुम्ही नेत्रविषयक तज्ज्ञ आहात किंवा स्त्रीविषयक तज्ज्ञ आहात. आणि याचा एक फायदाही मला होतो, जेव्हा मी नेत्रविषयक तज्ज्ञ आहे आणि स्त्रीविषयक गोष्टींकडे हात घालताना मी अत्यंत बेसिक गोष्टींमधून त्या गोष्टींना पाहायला किंवा शिकायला किंवा अनुभवायला शिकतो. आणि त्यामुळे गोष्ट सोपी अशी होते की ज्या सोप्या भाषेमध्ये मी शिकलोय त्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत ते मांडणं सोपं जातं. म्हणून हा प्रयत्न. तर आजच्या संवादामध्ये आपण थोडक्यामध्ये शरीर समजून घेऊयात, कारण की एखाद्या विशिष्ट व्याधीला आपण हात घालायला गेलो तर त्यामध्येच आपला पूर्ण वेळ जाईल. पण सामान्यतः गोष्टी शरीरात कशा चालतात आणि त्या चाललेल्या गोष्टी सर्वांना का समजून घ्याव्यात, कारण की शरीर हे आपापलं आहे आणि ते आपापलं शरीर कसं चालतं हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रयत्न. उद्दिष्ट एवढंच की समाज स्तरावरील आरोग्य साक्षरता वाढावी, यासाठी आपला हा प्रयत्न आहे. आणि याचं सविस्तर चर्चा आपण करूयात. पण या चर्चा करताना सर्वप्रथम आपण आरोग्याविषयी बोलतोय, मग आरोग्य म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आरोग्य म्हणजे काय, तर माझा BP 120/80 मध्ये लागतोय आणि माझी BSL केली आहे मी आणि ती 140 पेक्षा कमी आहे आणि HbA1c वगैरे माझा 6 पेक्षा कमी आहे. हे लॅबोरेटरीगत टेस्ट, लॅब्समध्ये ज्या होणाऱ्या टेस्ट आहेत त्याच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य डिफाईन करायचा प्रयत्न करतोय अलीकडच्या जगामध्ये. पण शरीर हे तसा मुळीच नाहीये. निसर्गाचं आरोग्य किंवा आपलं आरोग्य हे तुम्ही कोणत्याही लॅब टेस्टने नाही सांगू शकत. त्याला योग्य प्रकारे डिफाईन करायसाठी आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजीज खूप चांगलं काम करतात. कारण की कोणत्याही गोष्टीची क्रिया बिघडली म्हणजे ती नादुरुस्त आहे हे सिम्पली सांगू शकतो आपण. की एखादी गोष्ट आहे, निसर्गातला पावसाळा चालू आहे आणि तो अति प्रमाणात पडायला लागलेला आहे,
की बाबा पावसाळा आलाय पण सगळीकडे पूरच दिसतोय, मग ते नादुरुस्त लक्षण आहे की ज्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी उद्भवत आहेत. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया चालतात त्या क्रियांमध्ये बिघाड होणं हे तुमच्या नादुरुस्तीचं किंवा आरोग्याचं म्हणजे तुम्ही निरोगी नसण्याचं लक्षण आहे. मग ते कसं बघायचं, तर त्यामध्ये सांगताना आपल्या आयुर्वेदामध्ये शरीराची निर्मिती ही 3 घटकांपासून झालेली आहे. आणि स्वास्थ्याचं लक्षण सांगताना एक श्लोक सांगितला जातो, प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वास्थ्य इत्ती विधीयते. म्हणजे प्रसन्न काय काय हवं, आत्मा, मन आणि इंद्रिय ह्या तिन्ही गोष्टींपासून आपल्याला आपलं शरीर बनतं. आता हे खूप आध्यात्मिक वाटेल पण एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल की आपलं शरीर जे बनलेलं आहे ते म्हणजे जे जड भावात्मक दिसतं एखाद्याचं ते झालं इंद्रिय. इंद्रिय म्हणजे शरीर झालं. इंद्रियांचा एक समूह आहे त्याला आपण शरीर म्हणतो. पण तेवढ्याचं शरीर बनत नाही. आधुनिक भाषेमध्ये फक्त त्यावरती जरी फोकस केला असलं तरीही आयुर्वेदामध्ये त्याचबरोबर मन आणि इंद्रिय आणि त्याचबरोबर आत्मा ह्या तिन्ही गोष्टींना मिळून शरीर बनवलेलं आहे. यामध्ये मनाचा आपण विचार करतो तेव्हा तुम्ही प्रसन्न आहात का, तुमचं मन हे छिन्न विछिन्न कुठेतरी दुःखी आहे वगैरे असं आहे का, तर तेही तुमच्या आरोग्याला बाधित आहे किंवा तुम्ही निरोगी नाही आहात हे सांगणारं गोष्ट आहे. तुम्ही कोणत्या तरी व्याधीने ग्रासलेले आहात हे सांगणारं ते आहे. आणि आत्मा हा ह्या सर्वांचं सजीवत्व किंवा चेतना आणून देणारी गोष्ट आहे. मग ह्या सर्वांच्या समूहापासून शरीर बनलेलं आहे. पण यामध्ये आपल्याला जास्त जायचं नाहीये. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलंय की ते 3 स्तंभ आहेत ज्यापासून शरीर बनलेलं आहे. शरीर, आत्मा आणि इंद्रिय. शरीर, आत्मा आणि मन ह्या 3 गोष्टींपासून आपलं शरीर बनलेलं आहे. पण त्या तिन्ही गोष्टींना 3 उपस्तंभ हे मदत करत असतात नेहमी. त्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या 3 गोष्टी आहेत आणि त्यावरून आपण आपलं स्वास्थ्य योग्य प्रकारे ठरवू शकतो. आता ते कसं, यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या पूर्ण शरीराची निर्मिती, प्रत्येक पेशीची निर्मिती ही होताना ह्या तिन्ही गोष्टींचा तुमच्या शरीरावरती खूप मोठा इन्फ्लुएन्स असतो. शरीराला लागणारं प्रत्येक पोषण हे आहारातून मिळत असतं. त्यामुळे त्यांनी पहिला उपस्तंभ म्हणजे ह्या 3 स्तंभांना, शरीर नावाच्या, आत्मा, इंद्रिय आणि मन या 3 गोष्टींना आधार देणारे 3 उपस्तंभ आहेत. ज्यामध्ये पहिला आहार आहे. तुम्ही खाल्लेला प्रत्येक अन्नाचा कण हा तुमच्या शरीरात जाऊन शरीराची निर्मिती करत असतो. शरीराला पोषण फक्त देतो हे योग्य आहे, पण शरीराची निर्मिती करत असतो. त्यामुळे किती उच्च दर्जाचं, चांगलं, सकस आणि नैसर्गिक, पंचधातुवात्मक आणि शरीराला न बिघडणारा आहार तुम्ही घेताय यावरती तुमचं आरोग्य ठरत असतं. हे झालं पहिलं की तुमच्या शरीरातील प्रत्येक कणाची निर्मिती आहारापासून होते, म्हणून आहार गरजेचा आहे. दुसरी गोष्ट निद्रा. आत्ता जगात कोणाला श्रीमंत व्हायचं असेल तर मी आनंदाने आणि चेष्टेमध्ये प्रत्येकाला एक गोष्ट म्हणत असतो, तुम्हाला लोकांना झोप देता येते का. जर तुम्ही लोकांना झोप देऊ शकत असाल आणि तुम्ही लोकांना, मी त्यांना एकदम हेल्दी आणि अनडिस्टर्ब स्लीप देऊ शकतो हे तुम्ही क्लेम करू शकत असाल ना, लोक तुम्हाला कोट्यावधी रुपये द्यायला तयार होतील. कारण की आत्ता आधुनिक जगामध्ये निद्रेचा खूप मोठा प्रश्न आहे. IT सेक्टरमध्ये असोत किंवा स्ट्रेसमध्ये काम करणारे असोत, सेल्समध्ये काम करणारे असोत किंवा एखादा बिझनेस चालवणारा असोत, रेस्टलेसनेस एवढी खूप वाढलेली आहे की कंटिन्यू माणसा अलर्ट मोडमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांचं शरीर अलर्ट मोडमध्ये असल्यामुळे शरीराचे भरण पोषण करणारी जी निद्रा आहे, जे शरीरातील झीज नित्य नियमाने रोज भरून काढते आणि मनाला पुन्हा ताजंतवानं बनवते, निद्रा, ती निद्रा योग्य मिळत नाहीये तर तुम्ही निरोगी आहात असं म्हणता येणार नाही. कारण की तो एक उपस्तंभ आहे या मुख्य 3 स्तंभांना आधार देणारा निरोगी राहण्यासाठी. आणि सर्वात शेवटचं आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे तुमचे दैनंदिन जीवनातील नित्यक्रम, हे याला ब्रह्मचर्य इथं आपण अभिप्रेत आहे की दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही किती निरोगी हालचाली करता आहात, निरोगी कृत्य करत आहात. तुमच्या हालचाली ज्या आहेत त्या अति प्रमाणातही नाही आहेत किंवा हीन प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणातही नाही आहेत. एखादा जण आहे जो कंटिन्यू लोळत आहे, बसून राहत आहे, ज्याचं जॉब ऑफिस वर्क आहे,
तिथून आल्यानंतर तो पडून राहत आहे, तो निरोगी नाही राहू शकत. कारण की ब्रह्मचर्यामध्ये जे अपेक्षित हालचाली वगैरे सांगितलेल्या आहेत त्या तो करत नाहीये. किंवा एखाद्याचं खूप अतिप्रमाणात हालचाल होत आहे, काहीतरी स्ट्रेस आहे, पैशाची तंगी आहे म्हणून तो खूप शरीराला ताण देत आहे, दिवसातून 2-2 जॉब करत आहे, शारीरिक कष्टाची कामं खूप करत आहे, बैलासारखं काम करत आहे. मग त्या शरीरामध्ये झीज मोठ्या प्रमाणात होत असते आणि आहारातून ती जर झीज भरून नाही निघली तर ती झीज भरून न निघल्यामुळे तुम्ही नक्कीच निरोगी राहणार नाही आहात, आजारी पडणार आहात. आणि हेच 3 स्तंभांच्या ढोबळमानाने निरीक्षणातून कळतं की एखादा व्यक्ती आजारी आहे की नाही आहे. मग आता हे कसं पाहायचं, तर काही ठराविक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा की भूक लागते का? तुम्हाला भूक लागते का? भूक लागत असेल चांगली गोष्ट आहे, शरीर चांगलं काम करतंय. कारण की ही संवेदना आहे जी नकळत शरीर तुम्हाला देत असतं ते निरोगी असण्याची. भूक लागते का? कारण की आत्ता खूप मोठ्या प्रमाणात लोकांना प्रॉब्लेम हा आहे की भूक लागत नाहीये किंवा अति प्रमाणात भूक लागते. भूक लागत असेल तर ती योग्य प्रमाणात लागते का? की बाबा मला भूक आहे आणि मी खाल्लं की ती क्षमते आहे. आणि जर ठराविक प्रमाणात खाल्लं, नाहीतर काही जणांना असं होतं की खायला बसलो 1-2 घास खाल्ले की भूक शमवते किंवा भूक निघून जाते. मग ते निरोगीपणाचं लक्षण नाही. पहिली गोष्ट झाली आपल्याला भूक लागते का? मग आपण भूक लागल्यानंतर खातोय ते खाल्लेलं योग्य वेळात पचतंय का आणि योग्य प्रकारे पचतंय का? हेही तुम्ही निरोगी असण्याचं एक लक्षण आहे आणि ते तुम्ही त्यातून पडताळत असता की तुम्ही निरोगी आहात का नाही. एखादा व्यक्ती आहे त्याने खूप हलक्या प्रमाणात आहार घेतलाय पण तो पचायलाही त्याला एक 6 तास किंवा एक दिवस लागत असेल, तर त्याचा अग्नी हा विकृत झालेला आहे, त्याची पचनशक्ती ही विकृत झालेली आहे. आणि ज्या अर्थे शरीराला पोषण करणारा आहार हा योग्य प्रकारे पचत नाहीये तर त्या व्यक्तीच्या शरीराचं पोषण योग्य प्रकारे होणार नाहीये. एकतर तो कृश बनेल म्हणजे एकदम लीन थिन बॉडी होईल, एकदम सडपातळ होईल, किंवा एकदम स्थूल बनेल. मग स्थूल कसा बनेल, तर जो आहार आहे तो योग्य प्रकारे न पचता त्याचं मलामध्ये रूपांतर होत आहे, मेदामध्ये रूपांतर होत आहे, चरबीमध्ये रूपांतर होत आहे. त्याचं पचन योग्य प्रकारे कसं आहे, जे 7 धातू आहेत त्यांचं योग्य प्रकारे पोषण होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम रसाचं पोषण होणं गरजेचं आहे, त्यानंतर रक्ताचं पोषण होणं गरजेचं आहे, त्यानंतर मांसाचं पोषण होणं गरजेचं आहे. हे असे 7 धातू आहेत, ते टप्प्याटप्प्याने पोषण होणं गरजेचं आहे. जर ते योग्य प्रकारे पोषण न होतात त्या आहाराचं डायरेक्ट क्लेदामध्ये रूपांतर होत आहे तर तुम्ही निरोगी नाही आहात. हे क्लेदामध्ये रूपांतर कसं होतं आणि का होतं, तर तुम्ही आहार घेतला, एकदम सोप्या भाषेत सांगून पुढे जातो की तुम्ही आहार घेतलाय, कफच काळ सुरू होतं आहार घेतल्या घेतल्या, ज्यामध्ये तुम्हाला झोप वगैरे येते, तंद्रा येते, जड जड वाटतं पूर्ण शरीर, शारीरिक गौरव हे लक्षण आहे जे प्राकृत आहे. पण ते अति प्रमाणात आहे की तुम्ही डायरेक्ट जेवल्यानंतर झोपीत जात आहात. जेवल्यानंतर झोपी गेल्यानंतर त्या गोष्टीचं आहार रसामध्ये रूपांतर होण्याच्या ऐवजी डायरेक्ट मेदामध्ये रूपांतर होतं. आणि हे मॉडर्न शास्त्रही सांगतं आणि आयुर्वेदही सांगतं. आयुर्वेद काय सांगतंय की त्याचं रसामध्ये, रक्तामध्ये, मांसामध्ये रूपांतर न होता मेदामध्ये रूपांतर होणार आहे. कारण की तुम्ही त्याला जशी दिशा दिली आहे झोपून डायरेक्ट, की कफच काळ चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही झोपला की तुम्हाला डायरेक्ट त्याच्यापासून मेद तयार होणार आहे आणि चरबीचं प्रमाण वाढते. आणि खूप जण असे म्हणतात मी खाताना खूप कमी खातोय पण माझी चरबीच खूप वाढते आणि तब्येतच कमी होत नाही. त्याला कारण हेच आहे की तुम्ही जेवता आणि डायरेक्ट विश्रांती घेता, जे की पुणे वगैरे ह्या भागामध्ये जास्त आहे की 1 ते 4 सगळेजण झोपी जातात, खायचं आणि ताणून द्यायचं. तर या गोष्टीमुळे ते होतं. मग काय करणं अपेक्षित आहे, तर झोप टाळली की मेद निर्मिती ही कमी राहते. आणि आत्ताच्या गोष्टींमध्ये, आत्ताच्या अनेक जणांमध्ये हेच जाणवत आहे आपल्याला की मेदसंचिती जास्त आहे. मेदसंचिती जास्त असण्याचं कारण हेच आहे की आहारानंतर तुरंत विश्रांती. पण आयुर्वेद शास्त्रामध्ये तसं अजिबात सांगितलेलं नाही आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की शतपावली करणं गरजेचं. शत म्हणजे 100च्या पटीमध्ये असणार, ज्या 100 गणनेमध्ये पावलं चालणं म्हणजे शतपावली. आहार घेतलाय तुम्ही, इतक्या तुम्ही खाल्ले आणि आता मला खाल्ले आणि काहीच करता येत नाही, लोळावं बी काय करावं हे सुचत नाही, तेव्हा अपेक्षित हे आहे की तुम्ही 100 पावलं किंवा 100च्या पटीमध्ये पावलं थोड्या प्रमाणात चालणं गरजेचं आहे. त्यांनी काय होतं, अन्ननलिकेतला हा जो अन्न इतक्या आलेलं आहे ते खाली जायला मदत होते जठरामध्ये. आणि जठरामध्ये जो वायू खाताना ट्रॅप झालाय, तुम्ही जेवण करत असताना बोलताय, हसताय किंवा इतर गोष्टी करताय, तेव्हा जो आहाराबरोबर वायू आतमध्ये जठरामध्ये जातो तो निघण्यासाठी मदत होते. आणि चालताना खूप जणांना ढेकर येतात आणि त्याचं ते कारण आहे की तो वायू बाहेर पडल्यानंतर अन्नाला जागा मिळणार आहे.
त्यानंतर तुम्ही काही काळ बसून राहिला जेवताना, तर जेवण झाल्यानंतर तर तुमचं ते अन्न पचायला पूर्ण शरीरातील रक्त हे आतड्यांकडे जातं आणि ते पचनाला मदत होते. एवढं सिंपल आहे. तर पहिलं आपण बघितलं की भूक लागते का. दुसरी गोष्ट, खाल्लेलं अन्न पचतं आहे का. आणि पचल्यानंतर पचल्यानंतर जे ठराविक मल तयार होणार आहे त्याची मलाची निर्मिती होते का आणि तो मल योग्य वेळी बाहेर पडतोय का. म्हणजे एकदम बेसिक आहे. ह्या क्रिया तुमच्या जर योग्य प्रकारे होत असतील तर तुम्ही निरोगी आहात. आहारीय दृष्ट्या ह्या सर्व क्रिया तुमच्या निरोगी आहेत की मला भूक लागतीये, मी योग्य प्रकारे जेवतोय आणि जेवल्यानंतर माझं ते योग्य वेळात पचतंय आणि पचल्यानंतर माझी मलप्रवृत्ती सात्म्य आहे, सम्यक आहे, ती त्याच्या वेळेनुसार मी जेवढ्या प्रमाणात आहार घेतलाय तेवढ्या प्रमाणात होत आहे, तर तुम्ही निरोगी आहात. आता काही जणांचं असं असतं की आहाराचं प्रमाण खूप कमी असतं की अर्धीच भाकरी खातोय, दिवसातून अर्धे अर्धे अशी एकच भाकरी होते, पण त्यांची इच्छा असते की माझी दिवसातून पोट साफ झालं पाहिजे. तर ते योग्य नाहीये. कारण की तुमच्या आहाराचं प्रमाण जर कमी असेल तर तुमची मलप्रवृत्ती म्हणजे आहाराचं पोषण केल्यानंतर त्याचा सार भाग म्हणजे पोषण तत्व काढल्यानंतर जो मलभाग राहतोय त्याचं प्रमाण एवढं नसणार आहे की तुम्हाला रोज मलप्रवृत्ती व्हावी. मग ती ठराविक 2 दिवसांनी होणार. कारण की तुमचा आहार कमी आहे, मलनिर्मिती कमी आहे. मलनिर्मिती कमी आहे म्हटलं बाहेर टाकताना जे शरीरामध्ये जडत्व निर्माण व्हायला पाहिजे जे मोठ्या आतड्यामध्ये त्या मलाचं, ते होत नाहीये. मग शरीर रोज तुमची मलप्रवृत्ती होणारच नाहीये. ती 2 दिवसांनी होईल किंवा 3 दिवसांनी होईल आणि हे योग्यच आहे. मग ती मलप्रवृत्ती जर योग्य प्रमाणे त्याच्या त्याच्या वेळेनुसार होत असेल आणि तुमचं पोट गच्च राहत नाहीये, मलप्रवृत्ती योग्य होते, हे सगळ्या गोष्टी होत असेल तर तुम्ही निरोगी आहात. तिसरी गोष्ट म्हणजे हे झालं आहारीय दृष्ट्या निरोगी असणं. दुसरी गोष्ट म्हणजे निरोगी आहे निद्रा, जो दुसरा स्तंभ आहे त्यानुसार तुमची निद्रा योग्य आहे का, तुम्ही योग्य वेळामध्ये निद्रा घेत आहात का, काहीही न करता तुम्हाला काही न खाता निद्रा येते का, तर तुम्ही निरोगी आहात. आता जे व्यक्ती शारीरिक कष्टाने खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात, ज्यांना मानसिक ताण नाहीये, ज्यांचे इंद्रिय कामाने थकतात, अशा व्यक्तींना निद्रा इझिली येते कारण की त्यांच्या ते निरोगी असण्याचं लक्षण असतं. पण ज्या माणसांचे इंद्रिय थकत नाहीयेत, ते कंटिन्यू स्ट्रेसमध्ये आहे, ज्यांच्या शरीरात कॉर्टिसोल लेवलचं प्रमाण जास्त आहे, त्यांना निद्रा ही योग्य प्रकारे लागणार नाही. ठराविक काळानंतर ते कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासितच होणार आहे. हे 100% खरं आहे. निद्रा न लागणं हे एक प्राथमिक लक्षण आहे किंवा ती एक संकेत आहेत की तुम्ही आजारी पडू शकता किंवा आजारी पडणार आहात आणि तुमच्या शरीरात सर्व काही ठीक नाही. हे झालं तिसरी गोष्ट. आणि ह्या सर्व गोष्टींबरोबर शारीरिक क्रिया दैनंदिन करताना शरीरामध्ये कुठं त्रास होत नाहीये ना, ह्या गोष्टी तुम्ही थोड्या निरीक्षणाने पाहिल्या तर तुम्हाला कळून येतं की तुम्ही निरोगी आहात की आजारी पडला आहात. त्यासाठी कोणची टेस्टची गरज नसते किंवा त्यासाठी कोणत्या मोठ्या सिद्धांतांची, लॅब टेस्टची किंवा कोणत्या डॉक्टरची मोठ्या गरज नसते. ह्या सामान्य लक्षणांकडे तुम्ही बघितलं की तुम्हाला कळतं की तुम्ही आजारी पडला. ठराविक लक्षण सांगूयात. त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला ताप आलाय. ताप आल्यानंतर तुमचं तापाकडे लक्ष असतं, पण कधी निरीक्षण करून पहा. आयुर्वेदामध्ये ह्याचं स्पेसिफिक वर्णन आहे. मलप्रवृत्ती होत नाही म्हणजे तापामध्ये. एखाद्याला ताप आलेला आहे तर त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक झालेली असते. डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक झाल्यामुळे त्याच्या शरीरातील जे छोटे छोटे स्त्रोत म्हणजे अन्न, ह्या सगळ्या अन्नांचे किंवा प्रत्येक धातूचे वहन करणारे जे छोटे छोट्या नलिका असतात त्या ब्लॉक झालेल्या असतात. त्यामुळे शरीरातील उष्णता शरीरातच ट्रॅप होते आणि त्यामुळे शारीरिक उष्णता वाढल्यामुळे तुमचा शरीर गरम लागतं, त्याला आपण ताप येणं म्हणतो. पण आपलं फक्त लक्ष तापाकडे असतं. पण आयुर्वेदात हे सांगितलंय की त्याचं योग्य पचन झालेलं नाहीये, त्या व्यक्तीला मलप्रवृत्ती योग्य झालेली नाहीये. तुम्ही निरीक्षण करायचं, जेवढ्या दिवस तुम्हाला ताप आहे ना तेवढ्या दिवस तुमची मलप्रवृत्ती म्हणजे पोट साफ होत नाही. आणि ज्या दिवशी तुमचं पोट साफ होतं त्या दिवशी तुमचा ताप गेलेला असतो किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचा ताप जातो. कारण की शरीर त्याची योग्य क्रिया योग्य प्रकारे करायला सुरुवात केलेली असते आणि तुमचा ताप गेलेला असतो. म्हणजे इन्फेक्शन होतं हे सगळं खरं आहे. बाहेरून इन्फेक्टिव्ह येतो आणि तो इन्फेक्ट करतो तुम्हाला. आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं शरीर काय म्हणतंय आणि त्या शरीराकडे लक्ष देणं कसं गरजेचं आहे आणि त्याच्यातून संकेत मिळत असतात की पुढं काय करणं गरजेचं आहे, चिकित्सा काय करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे आहार घेणं गरजेचं आहे, हे त्यावरती ठरत असतं. यावरून आपण ठरतं की ह्या ठराविक गोष्टी मी ज्या सांगितल्या आता तुम्हाला, त्यावरून तुम्ही ढोबळ मानाने काढू शकता की तुम्ही निरोगी आहात की नाही आहात.
एक गोष्ट आपण सुरुवात कुठून केली की तुम्ही निरोगी आहात का, म्हणजे आरोग्य म्हणजे काय. आरोग्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आजारी पडणं काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते आपण आत्ता पाहिलं की मला भूक लागत नाहीये योग्य, खाल्लेलं पचत नाहीये योग्य, आणि पचन झाल्यानंतर त्याचं मल बाहेर पडतंय का, जे योग्य प्रकारे आपण खाल्ल्यानंतर त्याचं पचन झालं, सार भाग आपण घेतला, ज्याचा पोषक तत्व आपण घेतलं, मल तयार झालं, ते मल योग्य प्रकारे बाहेर पडतंय का, त्याला मला वेगळे एफर्ट्स घ्यायला लागत नाहीयेत ना. त्यानंतर सर्वांगामध्ये काही त्रास होतोय का, म्हणजे दुखतंय का, खुपतंय का, हे एक झालं. आणि निद्रा योग्य लागते का, झोप योग्य लागते का, योग्य वेळ लागते का, योग्य ह्याच्यामध्ये लागते का, यावरून आपल्याला कळून जातं की आपण निरोगी आहोत का नाहीये. ह्याच्यासाठी काही रॉकेट सायन्सची गरज नाही. आता आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून शरीर समजून घेतोय, कारण की स्त्री रोग समजून घेताना शरीर हे जास्त काही बदलत नाहीये पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये. म्हणून आपल्याला बेसिक गोष्टी ह्या त्याच राहतात. आपला विषय हा तोच आहे आणि त्याच विषयावरती आपण बोलत आहोत, फक्त त्याच्या एकदम बेसिक पासून आपण पुढे चाललेलो आहोत. त्याच्या पुढं आपण जेव्हा अजून माहिती घेत जातो तर एक गोष्ट कळते की मी सांगताना एक गोष्ट सांगतो सर्वांना की शरीर हे दोन भागांमध्ये आपण डिवाइड करू शकतो, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे जे चलत्व, मी जे बोलतोय, माझे डोळे मिचमिच करतायत, माझे हात हलतायत, हे शारीरिक ज्या गोष्टी दिसत आहेत त्या हार्डवेअर आहेत, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये बहुतांशी आहेत. दुसरी गोष्ट जी येते ती सॉफ्टवेअर असते. सॉफ्टवेअर म्हणजे काय, कोणतेही कम्प्युटर सायन्सवाल्यांना माहिती आहे, जी प्रोग्रामिंग असतं, कोडिंग असतं, जे मागच्या साईडला झालेलं असतं किंवा एखाद्या सॉफ्टवेअर टाईपमध्ये असतं, ज्यामुळे हे बाहेरचं सगळं चालत असतं, हलत असतं. तर शरीरामध्येही तसंच असतं. शरीरामधला सॉफ्टवेअर हा जनुकीय आहे, जेनेटिक आहे. जेनेटिक जो कोडिंग आहे तो तुमचा सॉफ्टवेअर आहे, आणि तुमचं जे शरीर हालतंय ते हार्डवेअर आहे. तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या हार्डवेअरमध्ये किंवा हार्ड स्वरूपात आहेत, पण सॉफ्टवेअरमध्ये ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, ज्या तयार केलेल्या आहेत, त्या गोष्टींवरती ठरतं की तुम्ही शरीर किती निरोगी जगताय किंवा तुमचं शरीर कसं प्रोसेस करेल एखाद्या गोष्टीला, ह्यावरती ठरत असतं. कारण की सॉफ्टवेअरचं कामच प्रोसेसिंग असतं. मग तुम्ही कोणताही आहार घ्या, तो खाऊन चावण्यापर्यंतचं आपलं काम आहे. त्याच्या खाली तो गेला ना, तो त्याचं तेच काम करेल जे सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन केलं गेलेलं आहे. सॉफ्टवेअर त्या गोष्टीला सर्व स्कॅन करतं आणि त्यानंतर मग ठरवतं की ह्या आहाराचं काय करायचं, आणि तो आहार ठरवतो की आपल्याला या शरीरावरती काय इम्पॅक्ट करायचं आहे. त्यामुळे तुम्ही काय खाता हे खूप गरजेचं आहे, कारण की कळत न कळत जेव्हा सॉफ्टवेअरकडे तो मटेरियल पास करता तुम्ही, सॉफ्टवेअर त्याला तसंच रिस्पॉन्ड करणार आहे जसं ते हजारो लाखो वर्षापासून शरीर करत आलेलं आहे. माझ्या शरीरामध्ये असणारा प्रत्येक जनुकीय बदल किंवा जनुकीय माहिती आणि तुमच्या शरीरात असणारी प्रत्येक जनुकीय माहिती ही तुम्ही जन्मला तेव्हापासूनची मुळीच नाहीये. ती हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून, जेव्हा पण मनुष्याची किंवा सजीवाची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून त्यामध्ये फीड केलेली आहे. तेव्हापासून त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत की शरीरामध्ये पाणी गेल्यानंतर त्या पाण्याचं शरीरामध्ये युटिलायझेशन कसं करायचं, त्या शरीरामध्ये गहू गेल्यानंतर त्या गव्हाचं युटिलायझेशन कसं करायचं, त्या शरीरामध्ये एखादी डाळ गेल्यानंतर त्या डाळीचं युटिलायझेशन कसं करायचं, हे सर्व सॉफ्टवेअर करत असतो, हार्डवेअर नाही करत. आपण फक्त एक काम करू शकतो, घ्यायचं, तोंडात टाकायचं, चावायचं आणि गिळायचं. त्याच्या खाली गेल्यानंतर त्यात आपल्या हातामध्ये काहीच नाही. आणि त्यामुळेच एक गोष्ट, महत्वाची गोष्ट आहे की आपण हे सर्व करताना अत्यंत जागरूक असणं गरजेचं आहे की आपण जे करतोय, जे खातोय, त्याचा शरीरावरती इम्पॅक्ट काय होतं. कारण की शरीर हे स्वयंघटित, म्हणजे शरीर हे स्वतः निर्माण झालेलं आहे, त्याला कुणीही सांगायला नव्हतं की कसं निर्माण व्हायचंय. आणि स्वयंचलित म्हणजे स्वतःहून चालणारे यंत्र आहे, जे की सॉफ्टवेअरमध्ये चालत असतं. म्हणजे तुम्हाला नकळत ज्या गोष्टी होत आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये होत आहेत. तुम्हाला पोटगच्च होणं आणि टॉयलेट लागणं हे अंतर्गत शारीरिक क्रियेमुळेच झालेलं आहे, जी तुमच्या हातात नाहीये. तसं जर असतं तर मग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा टॉयलेट लागले असते आणि तुम्हाला जेव्हा नको आहे तेव्हा टॉयलेट लागली नसते. पण ते तसं मुळीच नाही. त्यामुळे हे गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही त्या स्वयंचलित यंत्राला डिस्टर्ब करणं गरजेचं, म्हणजे डिस्टर्ब मुळीच करू नये. म्हणजे मुळात थोडक्यात सांगायचं झालं तर हे शरीर निरोगी बनण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठीच बनलेलं आहे. तुम्ही जर त्याला डिस्टर्ब केलं नाही, तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी खाल्ल्या नाहीत, तुम्ही तुमच्या मनासारखं राहिलं नाही,
तर ते निरोगी राहतं. मग मी निरोगी राहण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हेच आपण सविस्तर पुढं पुढं सांगत जाणार आहोत. तर जी गोष्ट जशी बनलेली आहे त्याचा सॉफ्टवेअर जसा आहे त्याला हँडलिंग जसं गरजेचं आहे त्यानुसार जर तुम्ही त्याला हँडल केलं तर ती गोष्ट योग्य प्रकारे दीर्घकाळ चालू शकते. आपलं शरीर हे 100-150 वर्ष इझिली जगू शकतं. त्याला फक्त तुम्ही तसं हाताळणं गरजेचं आहे. हे शरीर तुम्ही बाहेरच्या दृष्टीने हाताळताय पण त्याच्या आतला सॉफ्टवेअर त्यामुळे डिस्टर्ब होते आणि त्यामुळे तुम्ही लवकर वृद्ध होता, लवकर आजारी पडता किंवा लवकर तुम्ही एखाद्या रोगाला बळी पाडता. जर तुम्ही त्या आतल्या सॉफ्टवेअरला असिस्ट करणाऱ्या गोष्टी करत राहिला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता. कारण की कोणतीही गोष्ट असो, जसे वॉरंटी वगैरे दिली जाते एखाद्या कोणत्याही विकल्या जाणाऱ्या गोष्टीवरती, हे तसंच आहे की ह्या शरीराला आयुर्वेदामध्ये बी सांगितलेलं आहे 100-125 वर्ष काहीच होऊ शकत नाही. जर तुम्ही त्याला योग्य प्रकारे हाताळलं, त्याला योग्य प्रकारे योग्य पोषण देत राहिलं तर ते दीर्घकाळ निरोगी राहतं. ह्याला कंडिशन्स आहेत बाकीच्या, पण ढोबळमानाने तर असंच नक्कीच म्हणू शकतो की 100 वर्ष हे बनण्यासाठी, शरीर जगण्यासाठी बनलेलं आहे. आणि ते टिकवा आणि टिकवण्यासाठी फक्त एवढंच आहे की त्या स्वयंचलित यंत्राला, जे शारीरिक सॉफ्टवेअर आहे, त्याला डिस्टर्ब करू नका. एवढंच आहे. आपण पुढे जाऊयात. आता मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला स्त्री आरोग्यासाठी गोष्टी सांगायच्या आहेत आणि गोष्टी करायच्या आहेत, पण मी ढोबळमानाने सर्व शरीराबद्दलच बोलत आहे. त्याला कारण हेच आहे की आत्तापर्यंत प्रत्येकजण सेमिनार घेतोय आणि प्रत्येकजण एखादा व्याधी धरतो आणि त्या व्याधीमध्ये सांगतो आणि व्याधी असं असं करत राहा, हा व्याधीमध्ये हे असं होतं, हे लक्षण असतं आणि याचे कारण हे आहेत आणि हे केल्यावरती हा व्याधी बरा होतो. पण आपल्याला एक व्याधी नाही बरा करायचा, आपल्याला सर्व व्याधी बरे करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला हे शरीर कसं चालतं हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा अट्टाहास आहे. त्याच्या पुढं जाऊन आत्ता आपण स्त्री शरीराकडे येणार आहोत. अर्धा तास आपण पोहात्मक एकच गोष्ट सांगत होतो की बाबा आपलं शरीर काय आहे, कसं चालतं, त्याला कसं बघणं गरजेचं आहे आणि तुम्ही निरोगी आहात नाही आहात हे कसं ठरवायचं. आत्तापर्यंत काय काय बघितलं आपण ते एकदा थोडंसं रिकॅप करूयात. सुरुवात आपण केली की तुम्ही आरोग्य म्हणजे काय, आरोग्य समजून घेण्यासाठी तुम्ही रोगी असणं काय हे समजून घेणं गरजेचं आहे आणि रोगी आहात हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे की काही काही लक्षणांवरून आपण कळू शकतं की रोगी आहात की नाही आहे. ह्याच्यासाठी काही टेस्ट करायची गरज नाही आहे. मग त्यामध्ये आपण सांगितलं की आहार, निद्रा, ब्रह्मचर्य आणि त्याची जी ठराविक लक्षणं आहेत यावरून तुम्ही कळू शकता की तुम्ही रोगी आहात की नाही आहात. त्यापुढं आपण आलो, त्यामध्ये आपण बघितलं की शरीर काय आहे. शरीर हे स्वयंचलित आणि यंत्रित आणि स्वयंघटित यंत्र आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला निर्माण केलेलं आहे, ते स्वतःच्या स्वतः चालत असतं आणि स्वतःचं स्वतः नियंत्रण करत असतं. फक्त त्याला तुम्ही बाहेरून त्रास द्यायची कामं नाही. त्याला फक्त गरज बाहेरून पोषणाची आहे आणि संस्काराची आहे. ते संस्कार आणि पोषण तुम्ही योग्य प्रकारे देत गेला की गोष्टी योग्य घडत जातात आणि तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता. हे झालं पूर्ण. आता त्याच्या पुढं आपण येणार आहोत स्त्री आरोग्याकडे. आता स्त्री आरोग्य हे पुरुषीय आरोग्यापेक्षा खूप वेगळं काही नाही आहे. त्याच्यातील ठराविक घटक आहेत, त्यांना तुम्ही नीट जपलं की तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता आणि त्या दृष्टीने आपली परंपरा, संस्कृती याची निर्मिती केली गेलेली आहे. पुरुषांमध्ये तेच धातू आहे ते जे स्त्रियांमध्ये आहे. सर्वप्रथम तुम्ही आहार घेतल्यानंतर त्यापासून रस होतो, त्यापासून रक्त तयार होतं, रसापासून रक्त तयार होतं, रक्ताचं पोषण झाल्यापासून त्याच्यापासून मांस तयार होतं. शरीरातील जे मसल भाग आहे, मांस भागाचं पोषण झाल्यानंतर त्यापासून अस्थि यांची निर्मिती होते. रसरक्त मांस मेद म्हणजे चरबी याची निर्मिती होते. रस, रक्त, मांस, मेदानंतर अस्थि याचं पोषण होतं. अस्थि म्हणजे चरबी याचं पोषण होतं. चरबी शरीरात जो स्नेह गरजेचा आहे आणि तो गरजेचा आहेच, पण तो मर्यादित प्रमाणात गरजेचा आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, त्यानंतर ज्या तुमची अस्थि म्हणजे बोन्स वगैरे आहेत याची निर्मिती होते, हाडकांची निर्मिती होते. त्यानंतर मज्जेची निर्मिती होते आणि मज्जा हा अत्यंत इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे आणि यामुळेच अनेक वाईट परिणाम मानवीय जातीवरती होणार आहेत आणि यावरती मी नक्कीच कधीतरी पुढे बोलेल. कारण की माझं आत्ताचं सध्याचं काम आहे ते त्या मज्जा या धातूवरतीच चाललेलं आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटचं पोषण आहे ते म्हणजे शुक्र धातूचं पोषण.
आत्ता जी इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे तो हाच आहे की हा जो पोषण भाव आहे, रस रक्त मांस मेद अस्ति, हा टप्प्याने जो घडण्याचं काम आहे, एकतर पोषण होत नाहीये जेणेकरून शुक्राची निर्मिती योग्य होत नाहीये, किंवा मध्येच कुठतरी तो गाडा अडकला जातोय की अति प्रमाणात चरबी तयार होते एखाद्या माणसाच्या शरीरात आणि त्याच्या पुढचे जे धातू आहेत त्याचं योग्य प्रकारे पोषण होत नाहीयेत, आणि पोषण होत नाहीयेत याचा अर्थ तोच आहे, शुक्राची निर्मिती होत नाहीये. शुक्राची निर्मिती होत नाहीये म्हणजे संतान उत्पत्ती होणार नाही, मुलं जन्माला येऊ शकणार नाहीयेत वगैरे. तेच आहे, तुमच्या शारीरिक पोषणाचा जो स्तर आहे ना तो डिस्टर्ब झालाय. एकदम सोप्या भाषेत मी सांगितलं. मग हेच धातू पुरुषांमध्ये आहेत आणि हेच धातू स्त्रियांमध्ये सुद्धा आहेत. स्त्रियांमध्ये यापेक्षा वेगळे धातू मुळीच नाही आहेत. मग स्त्रियांमध्ये वेगळं काय आहे? स्त्रियांमध्ये वेगळं आहे ते म्हणजे रज प्रवृत्ती, म्हणजे पाळी येणं. रज प्रवृत्ती ही दैवीय देण आहे, ज्यामुळेच माझी निर्मिती किंवा निसर्गातील प्रत्येक पुरुषाची आणि स्त्रीची निर्मिती झालेली आहे. रज प्रवृत्ती येणं यासाठी जे आवश्यक असणारा जो घटक आहे तो आर्तव. आर्तव म्हणजे स्त्रीबीज. स्त्री म्हणजे ज्याला आपण ओहम वगैरे म्हणतो ढोबळ मानाने, तसं कोरिलेशन करणं चुकीचं आहे, पण आयुर्वेदामध्ये रज आर्तव हे सांगितलेलं आहे, त्याला आपण ढोबळ मानाने ओव्हरी किंवा ओहम याशी आपण कोरिलेट करू शकतो, स्त्रीबीज अशी कोरिलेट करू शकतो. तर त्याची निर्मिती ही पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये वेगळी आहे. आणि स्तन्य हा एक अवयव आणि गर्भाशय हा एक अवयव, ह्या 3 गोष्टींवरती सर्व स्त्री शरीर ठरलेलं असतं. आणि या 3 गोष्टी यामध्ये जो सॉफ्टवेअर रन होतो जे आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये हार्मोनल चेंजेस आहेत, हार्मोनचे तुझ्या किंवा माझ्या हातात नसतात, ते आपल्या शरीरात जो सॉफ्टवेअर जनुकीय माहिती आहे त्याच्यात जे ठरवून दिलेलं आहे त्याचनुसार ते रन होणार आहे, आणि त्याला आपण डिस्टर्ब करतोय. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, ज्याच्यामध्ये आपण PCOS वगैरे म्हणतोय किंवा मेनोपॉझल सिंड्रोम म्हणतोय, किंवा स्त्रियांमध्ये इतर गोष्टी आहेत त्या म्हणतोय. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्याला कारण तेच आहे की जो सॉफ्टवेअर आहे, ज्याला जसं रन करणं आहे, ज्याला जसे स्टिम्युलस देणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. सॉफ्टवेअर रन होताना तुम्ही त्याला स्टिम्युलस देत असता, कम्प्युटरमध्ये हे आणि शरीरामध्ये, आणि त्यानुसार सॉफ्टवेअर कसं एक्सप्रेस व्हायचं ते ठरवत असतो. आणि आपण चुकीचे स्टिम्युलस देतोय आपल्या आहारामधून, आपल्या दैनंदिन जीवनामधून असलेल्या शारीरिक ताणामधून, मानसिक ताणामधून. आणि म्हणूनच आजकालच्या स्त्रियांमध्ये अत्यंत लवकर वयामध्ये मुलींना वगैरे PCOS हा प्रॉब्लेम होत आहे, जो शारीरिकदृष्ट्या पाळी येण्याचा काळ हा 12-14 वर्षाचा होता, जो आत्ता 8-9 किंवा 10 वर्षाच्या मुलींनाही त्या गोष्टी होत आहेत. ह्याला कारण हे आहे की आपण चुकीचे स्टिम्युलस त्या सॉफ्टवेअरला देत आहोत, आणि त्यामुळे आपलं शरीर लवकर वृद्ध होत आहे. त्या स्टिम्युलसमुळे आपण लवकर वृद्ध होऊ. स्त्रियांमध्ये जे घटक किंवा जे स्त्रीत्वाचे लक्षण दाखवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अपेक्षित 12-14व्या वर्षी येणं अपेक्षित आहे, त्या आता 8व्या-9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी मुलींमध्ये दिसायला लागलेले आहे. ह्याला कारण हेच आहे की आपण चुकीचे स्टिम्युलस आपल्या आहारामधून विहारामधून देत आहोत, आणि हेच समजून घेणं गरजेचं आहे. स्त्री शरीर हे काय गरजेचं आहे, वेगळं आहे. तर मी पहिल्यांदा सप्त धातू सांगितले, रस रक्त मांस मेद अस्ति, आणि त्याच्या पुढं मज्जा आणि शुक्र. हे रस रक्त मांस मेद अस्ति मज्जा आणि शुक्र हे 7 धातू स्त्री आणि पुरुषांमध्ये सारखे आहेत. बदल हाच आहे की स्त्रियांमध्ये आर्तव म्हणजे स्त्रीबीज म्हणजे ओहम हे आहे, आणि स्तन्य आणि गर्भाशय ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी स्त्री शरीराला पुरुषीय शरीरापासून वेगळ्या बनवतात, आणि यांची निर्मिती ही वेगळी आहे. स्त्री शरीरामध्ये जे आर्तव तयार होतं, ज्याला आपण स्त्रीबीज म्हणतोय, ते रक्तधातूपासून त्याचा उपधातू म्हणून तयार होतं. म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वात प्रथम योग्य आहार घ्यावा लागेल. योग्य आहार घेतल्यानंतर त्याचा आहार रसामध्ये रूपांतर होणार, कारण की आपण खाल्लंय त्याचं पोषक तत्व बाहेर काढले म्हणजे त्याचा आहार रस तयार झाला. त्या आहार रसाचं पोषण ते रसधातूला करतील. तर रसधातूचं पोषण योग्य प्रकारे झाल्यानंतर ते रक्तधातूच्या पोषणाकडे जातील, आणि रक्तधातूचं पोषण योग्य झाल्यानंतर रक्तधातूसह निर्माण होणारा रक्ताचा उपधातू म्हणजे आर्तव आहे, आणि तो आर्तव योग्य बनण्यासाठी तुमच्या रक्ताचं पोषण चांगलं पाहिजे, आणि रक्ताच्या पोषण चांगलं करण्यासाठी तुमचा आहार चांगला पाहिजे. एक चैन आहे, आणि तसेच आहे, वरची गुंडी योग्य लागली की खालच्या गुंड्या योग्य लागतच जाणार आहेत. त्यामुळे वरची गुंडी योग्य लावा. वरची गुंडी योग्य लावणं म्हणजे काय, योग्य आहार घ्या.
योग्य आहार घ्या. मग चुकतंय काय आहारात हेही आपण पुढं पाहणार आहोत. पहिलं झालं की आर्तव हा रक्तधातूचा उपधातू आहे आणि जे स्तन्य आहे स्त्री शरीरातील जो बालकाच्या पोषणासाठी गरजेचा भाग आहे म्हणजे स्तन्य म्हणजे ब्रेस्ट आहे, याची निर्मिती ही रसधातूच्या उपधातूपासून होते. मी जसं सांगितलं, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र ह्याचे जे पहिले दोनच धातू आहेत आणि त्यांच्या उपधातूंपासून स्त्री या वर्गाला डिफाईन करणारे जे महत्वाचे दोन घटक आहेत ते म्हणजे आर्तव आणि दुसरं आपलं आपण सांगितलेलं स्तन्य यांची निर्मिती होते. म्हणजे पोषणाच्या सर्वात प्राथमिक स्थितीवरती जर तुम्ही डिस्टर्बन्स केला तर त्याची लक्षणं स्त्री आरोग्यावरती अत्यंत लगेच जाणवतात. हेच सांगायचंय मला की पोषणाचे स्तर मी सांगितले की आहार घेताय, आहार नंतर आहार रस तयार होतोय, आहार रसानंतर रस धातू तयार होतोय आणि रक्त धातू तयार होतोय. हे प्राथमिक टप्पे आहेत आणि या प्राथमिक टप्प्यांमध्ये जर काहीतरी गडबड केली तुम्ही, योग्य प्रकारे रसाची निर्मिती होत नाहीये, आपण चुकीचा आहार घेतलाय, किंवा रक्ताची निर्मिती होत नाही, आपण चुकीचा आहार घेतलाय, तर लगेच तुम्हाला त्याची लक्षणं किंवा त्याच्या गोष्टी ह्या तुमच्या धातू निर्मितीवरती म्हणजेच आर्तव निर्मितीवरती आणि स्तन्य निर्मितीवरती जाणवणार आहे. आणि त्यामुळे तुमचं जे सगळं हार्मोनल चेंजेस आहेत आणि हार्मोनल डिस्टर्बन्स आहेत ते याच स्तरावरचे सगळे आहेत, रस आणि रक्तावरचे. त्यामुळं तुम्ही चुकीचा आहार घ्यायला सुरुवात करा, तुम्हाला लगेच जाणवून येणार की तुमच्या शरीरात काहीतरी बिघडतंय आणि हेच नाजूक स्त्री शरीर आहे आणि हेच समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य आहार विहार घेणं गरजेचं आहे. मग आत्ताच्या काळामध्ये चुकतंय काय हे मी सांगेलच थोड्या वेळाने, पण ह्यासाठी ढोबळ फक्त एकच गोष्ट सांगेल की निरोगी राहायचं असेल तर आपली पूर्वापार चालत आलेली जी हजारो वर्षापासूनची परंपरा आहे ती आहे तशी जपा. आता आम्ही पुरोगामी आहे किंवा खूप पुराण्या किंवा मागास विचाराचा आहे असं मुळीच नाहीये. या शरीराच्या हितासाठी मी सांगतोय, तुमच्या आरोग्यासाठी मी सांगतोय की जी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे आहारीय दृष्ट्या जी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे ती जपा. मग जपणं म्हणजे काय करणं आहे, तर ते तुम्ही जे हे करत आहात सवासण्या वगैरे कार्यक्रम करायचे ते करत राहा. आता ते का करत राहा ह्याच्या मागं खूप मोठा हेतू आहे की त्यातून देव प्रसन्न होतो का नाही मला मुळीच माहीत नाही. कारण की मी आस्तिक आहे पण दैव ही मी वेगळ्या दृष्टीने पाहणारी गोष्ट आहे. देव पाहण्याची दृष्टी माझी वेगळी आहे. त्याच्या मागं त्यांचा आहारीय दृष्ट्या विचार खूप दांडगा आहे, खूप चांगला आहे. गावाकडे होणाऱ्या जत्रा ह्या मागं सोशल न्यूट्रिशनल स्टेटस इंडेक्स वाढवायचा हा विचार जो आपल्या पूर्वजांनी केलाय ना तो आत्ता कुणीही राजकारणी किंवा कोणताही विचारवंत करताना आत्ता आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर सणा आणि ऋतूनुसार जे आहार आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहेत ते आत्ता नक्की घ्या. आत्ता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत पण त्याआधी अजून वसंत ऋतू आलेला नाहीये. मग वसंत ऋतू म्हणजे काय की त्यामध्ये पाडवा येतोय. पाडव्यामध्ये सांगितलेले जो कडुलिंबाचा पाला वगैरे आहे आणि गुळ वगैरे आहे हे खाणं गरजेचं आहे. ते त्याच दिवशी खा पण त्याच दिवसाबरोबर इतर दिवशी थोड्या थोड्या प्रमाणात खा. त्याच्या मागं कारण हे आहे की आत्ता खूप जणांना घशाच्या व्याधी जाणवायला लागलेल्या आहेत. आता घसा खवखव करतोय माझा आणि मला कफ बाहेर पडतोय. कारणच ते निसर्गाचा एक भाग आपलं शरीर आहे. निसर्गामध्ये जसे बदल घडत जातील तसे आपल्या शरीरामध्ये बदल घडत जाते. जशी ऋतुचर्या बदलत जाते तसं आपल्या शरीरामध्ये बदल घडत जातात आणि त्यानुसार आपल्या शरीरामधील दोष कमी जास्त होत असतात. आत्ताच्या दिवसामध्ये जो की वसंत ऋतू येत आहे त्यामध्ये तुम्ही सर्वत्र बघितलं तर आत्ता शिशिर ऋतू आहे ज्यामध्ये पानाची झडती होत आहे. जुनी पानं शरीर झाडं सोडत आहेत, जी वाळलेली पानं वगैरे आहेत आणि नवीन पालवी फुटायला सुरुवात होईल. अजून पालवी फुटायला सुरुवात झालेली नाहीये. तर या पालवी फुटायच्या काळामध्ये तुमच्या शरीरामधील आणि मूळतः पूर्ण निसर्गामधील नवनिर्मिती हे कफाचं कारण आहे, कफाचं लक्षण आहे. म्हणजे नवीन पालवी फुटते हे कफ लक्षण आहे की कफ दर्शवतं शरीरामध्ये किंवा निसर्गामध्ये वाढलेला आणि तोच तुमच्या शरीरामध्ये बी वाढणार आहे. त्यामुळेच तुम्हाला बेडका तयार होणं, कफ येणं, घशाचे व्याधी होणं, सर्दीसारखे होणं हे
ज्या माणसाचा कफात्मक आहार जास्त आहे, म्हणजे गोड जास्त खातोय, थंड जास्त खातोय, त्या माणसाला ह्या गोष्टी मूळतः चांगल्या प्रकारे आणि एकदम जास्त प्रमाणात जाणवणार आणि तो जास्त आजारी पडणार. मग त्यांनी आजारी पडू नये म्हणून काय करायचे, तर आपल्या संस्कृतीत सांगून ठेवलंय त्यांनी की कडुलिंबाचा पाला घ्यायचा. कडुलिंबाचा पाला काय करतो, तो कडू आहे, तो कफही कमी करतो, शारीरिक उष्णताही कमी करते, जी की पुढच्या काळामध्ये वाढणार आहे. आता उन्हाळा येत आहे, आपण थंडीच्या काळापासून उत्तरायणाकडे सुरुवात केली, संक्रांतीपासून. उत्तरायण म्हणजे निसर्गातील त्याचबरोबर शरीरातील उष्णताही वाढत जाणार आहे. मग ती शमवण्यासाठी आपल्याला कडुलिंबाचा पाला हा अमृतासमान आहे, जो की आपल्या शरीराची उष्णताही कमी करतोय आणि शरीरात त्या काळामध्ये वाढणारा कफही कमी करतोय. हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं. हे फक्त एक उदाहरण झालं. तेच झालं आपल्या दिवाळीमध्ये, ज्यामध्ये दिवाळीमध्ये आपण जे लाडू वगैरे करतोय, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन म्हणजे डाळीचे पदार्थ वापरले जातात. सांगण्याचं कारण तेच आहे, दुसरं काहीच नाही आहे. त्या डाळीच्या पदार्थामुळे तुमचं पोषण योग्य होणार आहे, कारण की त्या काळामध्ये थंडी जास्त आहे. थंडीमुळे शारीरिक उष्णता वाढलेली असते आणि आतली म्हणजे थंडीमुळे आपले जे स्पोर्स आहेत, जे घामाच्या धारांनी वाहून नेणारे जे होल्स आहेत, ते पूर्ण बंद झालेले असणार आपले. त्यामुळे शारीरिक जी उष्णता आहे ती आतल्या आत राहते. त्या आतल्या आत राहणारी उष्णता तुमच्या अग्नी अजून जास्त प्रदीप्त करते आणि अग्नी जास्त प्रदीप्त झाल्यानंतर तो तुमच्या धातूंचं पोषण करू नये, म्हणजे धातूंना जाळू नये म्हणून तुम्हाला अपेक्षित हे आहे की तुम्ही जड आहार घेणं गरजेचं आहे, जो पोषण करणारा आहार घेणं गरजेचं आहे. म्हणून तर आपल्या इथं दिवाळीमध्ये एवढं फराळ करतात. इतर ऋतूंमध्ये एवढं खायला कधीच सांगितलेलं नाही. तेच झालं दिवाळीचं म्हणजे हिवाळ्याच्या काळात. आत्ताचं मी सांगितलंच. पावसाळ्यातही तसंच आहे. पावसाळ्यात बाबा पावसाळा आलाय, मग भजी तळा, कुरवड्या तळा, पापड तळा, जे की उन्हाळ्यात आपण तयार करून ठेवलेले आहेत, ते पावसाळ्यातल्या नियोजनासाठी. तळलेल्या गोष्टी त्या काळात वाढलेला वात कमी करण्यासाठी तेलाच्या माध्यमातून शरीराला स्नेहन करत असतो. आणि थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की आपल्या संस्कृती जपा, आपल्या आहार पद्धती जपा. तर स्त्रियांमध्ये आत्ता जे व्याधी जाणवतात आपल्याला, त्याला मुख्यतः आपण बघितलं की स्त्री धातू किंवा स्त्रीत्व प्रेझेंट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, स्तन्य आणि त्याचबरोबर दुसरा आर्तव, ह्या गोष्टींचं पोषण हे रस आणि रक्तापासून होतं. आणि रक्ताला दूषित करणारे जे घटक आहेत ना, ते मूळतः टाळा. स्त्रियांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं गोष्ट आहे. मग ह्याला दूषित करणारी गोष्टी काय काय आहे? आंबट, खारट ह्या गोष्टी अत्यंत कमी करणं गरजेचं आहे स्त्रियांना. अलीकडं कोणत्याही तरुण मुलीला विचारलं की खाण्याच्या आवडीतला पदार्थ काय, तर तिच्या तोंडावरती किंवा सर्वात पहिल्यांदा निघणारे शब्द हे असतात की चटपटी चाटचे पदार्थ जे काय आहेत ते मला खूप आवडतात. मग भेळ असो, रगडा असो, त्यानंतर पाणीपुरी असो, दहीपुरी असो. आता हे बोलताना मी तोंडात पाणी येत असेल, कारण की ते पदार्थ तसे आहेत, पण ते किती खाणं गरजेचं आहे आणि किती टाळणं गरजेचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला अति प्रमाणात तुमची रक्तदृष्टी करतात. रक्तदृष्टी काय की रक्ताला दृष्टीला कारणं 2-3च आहेत. म्हणजे मूळतः एक म्हणजे खारट गोष्टी, आंबट गोष्टी आणि तीक्ष्ण गोष्टी. ह्या 3 गोष्टी तुमच्या रक्ताला दूषित करतात आणि हे सर्व आपण त्या चाट पदार्थांमध्ये टाकलेलं असतं. आंबवलेल्या गोष्टी ह्या आंबट असतात. आंबट गोष्टी म्हणजे जे रोजच आपले हे खातायत, उडीद वडे, आंबवलेल्या गोष्टी म्हणजे इडली, डोसे, त्यांचा नक्कीच रक्तधातू दूषित होणार आहे. आणि त्यानुसार मग त्यांना स्त्रीरोगाचे जे लक्षणं आहेत की रजप्रवृत्ती आली, म्हणजे मला पाळी आली पण मला कंटिन्यू 5-6 दिवस मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतोय. मग हे प्राकृत आहे का? हे मुळीच प्राकृत नाही आहे. या लक्षण म्हणजे रजप्रवृत्तीचे लक्षणं जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत, ती ही लक्षणं आहेत की रजप्रवृत्ती होतीये ती कमीत कमी 3 ते 5 दिवस असणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये तुमच्या शारीरिक दुखणं हे मूळतः नसतं अजिबात. रक्तस्राव होतोय तो मॉडरेट होतोय, म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी सांगतोय. 3 ते 5 दिवस होणारे रक्तस्राव, जो रक्तस्राव नॅचरली होतोय, ज्याच्यामध्ये गाठी वगैरे अजिबात नाहीये, त्याचा वास वगैरे अजिबात नाहीये. त्याचबरोबर रक्तस्राव होताना तो मूळतः
मॉडरेट होतोय, म्हणजे मध्यम प्रमाणात होतोय, ना कमीही होत आहे ना खूप जास्तही होत आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला दुखणं अजिबात नाहीये. म्हणजे पेन होतंय, मला सिव्हिअर पेन आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी स्त्री आरोग्य हे बिघडलेलं आहे याची लक्षणं दर्शवतं. की बाबा ह्या गोष्टी जर नीट नाही आहेत, ज्या मी सांगितल्या आता तुम्हाला, की 3 ते 5 दिवसामध्ये रजप्रवृत्ती होत आहे, 3 ते 5 दिवस, आणि त्या रजप्रवृत्तीमध्ये वास वगैरे अजिबात नाही आहे, म्हणजे एखादा वाईट वास म्हणजे घाण वास येत नाही आहे त्याचा, त्याच्यात गाठी वगैरे पडत नाही आहेत. त्याचबरोबर अति प्रमाणात किंवा अत्यंत कमी प्रमाणात ही रजप्रवृत्ती होत नाही आहे. आणि शेवटचं म्हणजे ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला दुखणं अजिबात नाही आहे. हे तुमचं स्त्री आरोग्य निरोगी असण्याची लक्षणं आहेत 5. आणि याच्यातील एकही गोष्ट डिस्टर्ब झालेली तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही निरोगी नाही आहात स्त्रीदृष्ट्या. कारण की तुम्ही काहीतरी चुकीचं केलेलं आहे, त्यामुळे त्या सॉफ्टवेअरला चुकीचा स्टिम्युलस मिळाला आहे, आणि तो सॉफ्टवेअर स्टिम्युलस चुकीचा मिळाल्यामुळं पुढच्या गोष्टी चुकीच्या घडत गेलेल्या आहेत. हे एवढं सोपं आहे. त्याच्यासाठी काहीतरी खूप मोठ्या हजारांच्या गोळ्या घेणं आणि इंजेक्शन्स घेणं हे मुळीच गरजेचं नाही. कारण की हे शरीर तुम्ही योग्य प्रकारे जपत गेला तर ते योग्य प्रकारे घडत जातं. हे बनलेलं शरीर निरोगी राहण्यासाठी आहे. आपण आजारी त्याला पाडत आहे. आजारी पडण्यामागं हेतू हा आपण आहे, त्याला कारण आपण आहे की आपण योग्य प्रकारे त्याची काळजी घेत नाही. हे झालं. याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं. थोड्यात त्याची उदाहरणं फक्त मी तेच सांगतोय की तुम्हाला स्त्री शरीरामध्ये जे रोग होत आहेत त्याला कारण हे आहे की तुमचा चुकीचा आहार आहे, चुकीचा विहार आहे. आपण आपली जी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ती आहारीय परंपरा आणि विहारीय परंपरा सोडलेली आहे, त्यामुळेच त्या गोष्टी आहेत. त्या जपणं गरजेचं आहे. त्या योग्य प्रकारे जपल्या तुम्ही योग्य प्रकारे किती जण आहार विहार घेतात ह्याच्यावरून ते ठरते. आत्ता नाश्त्याचा प्रकार म्हटला तर नाश्त्यामध्ये काय, शिरा, पोहे आणि उपमा एवढ्याच गोष्टी आपण करतो, किंवा मग लयत लय झालं तर इडली डोसे करतो. पण हे आपली आहारी परंपरा मुळीच नाही आहे. हे जागतिकीकरणाबरोबर आपल्याला मिळालेले प्रसाद आहेत, पण ते प्रसाद कधीतरी घेणं योग्य आहे. ते नित्यनियमाने आपण आहारामध्ये नाश्त्यामध्ये घेत आहे आणि त्याचे शरीरावरती तसेच परिणाम होत आहे. किती जणांनी माडगं खाल्लं? तर माडगं हा सातारा प्रदेशामध्ये, साताराचा डोंगराळ भाग आहे जिथं कडधान्याचं उत्पन्न जास्त होतं, तिथं बनवला जाणारा पदार्थ आहे, जो तुम्ही नाश्त्याला खूप चांगल्या प्रकारे खाऊ शकता आणि त्याचा शरीरावरती अमृतासारखा परिणाम आहे. ज्यामध्ये हुलग्यापासून आणि तुपापासून बनवलेला तो पदार्थ आहे, ज्याला सूप म्हणू शकता तुम्ही. तो आपण खाणं टाळले किंवा सोडून दिले आणि त्यामुळेच आपलं आरोग्य बिघडत चाललंय. कारण की मूळतः आपल्या जनुक्यांना ज्या आहाराची सवय आहे, जो आहार तो योग्य प्रकारे प्रोसेस करतात, जो आहार तुमच्या आजूबाजूच्या भोवतालाच्या नुसार तिथंच निर्माण झालेला आहे आणि तुमच्या शरीराला तिथंच पोषण देण्यासाठी गरजेचं आहे, तोच आहार घेणं गरजेचं आहे. आणि तो आहार घेतल्यानंतर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. कोकणामध्ये दमट वातावरण आहे, उष्णता आहे, आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात घाम येतोय. घामाच्या वाटे शरीरातील सगळे क्षार बाहेर पडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना देवाने त्याच प्रदेशामध्ये नारळ दिलाय. कारण की ते सगळं वाहून जाणारे क्षार, न्यूट्रियंट्स, पाण्याचं प्रमाण भरून काढण्यासाठीच नारळ आहे. शरीरात वाढलेली उष्णता तिथल्या दमटपणामुळं ते कमी करण्यासाठी नारळ दिलाय. तो शीतगुणात्मक आहे. देवाने जिथं जी गोष्ट गरजेची आहे तिथं ती गोष्ट दिलेली आहे. पण आपल्याला जागतिकीकरणाच्या ओढामध्ये आणि हव्यासामध्ये आपण राक्षसीय मनोवृत्तीमध्ये जे दिसेल ते वरबडून खाण्याच्या मनस्थितीत आहे. मग ऋतू असो, हिवाळ्यात कलिंगडं खातात माणसं, हिवाळ्यात आईस्क्रीम खातात माणसं, पाऊस पडताना आईस्क्रीम खाणं ही खूप जणांची हॉबी आहे. आणि कशी निरोगी राहणार ती? आणि हेच सांगणं गरजेचं आहे. स्त्री आरोग्य जपताना सुद्धा तुम्हाला पहिले ते 2 जे धातू आहेत, रस्स आणि रक्त, हे जपणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला स्त्री शरीर समजून घेणं गरजेचं आहे. जे आपण आत्तापर्यंत सांगितलं की स्तन्य आणि आर्तव हे स्त्री शरीराला, आणि गर्भाशय हे स्त्री शरीराला पुरुष शरीरापासून वेगळे करणारे धातू आहेत, गोष्टी आहेत. आणि ते उपधातू आहेत रस आणि रक्ताचे.
तुम्हाला रस आणि रक्ताचं आरोग्य जपणं गरजेचं आहे. रक्त हे तुमच्या योग्य आहारातून विहारातून, जो आपल्या पारंपरिक आहार विहारातून सांगितलेली गोष्ट, तेच जर तुम्ही फक्त नीट केलं ना तरी तुम्ही निरोगी राहू शकता. त्यासाठी मी तुम्हाला ना हजाराचे सप्लिमेंट सांगत आहेत, ना तुम्हाला काहीतरी जादुई मंत्र देत आहे. कारण की हे निव्वळ विज्ञान आहे आणि विज्ञान असंच चालतं. मी बाजार किंवा व्यापार करायला इथं बसलेलो नाही आहे, मी विज्ञान सांगायसाठी बसलेलो आहे. त्यामुळं जे योग्य गरजेचे आहे ते सांगणं मी अपेक्षित आहे आणि तेच मी सांगतोय की तुमचा आहार्य विहार्य ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या योग्य करा. आता चुकतंय कसं आणि त्याचे परिणाम काय काय होतात ते तुम्हाला सांगतो. खूप जणांना आत्ता सवय आहे लिंबू खायचं, लिंबू प्यायचं. मग व्हॉट्सॲपवरती आले की पोट साफ होत नाहीये तर लिंबू पिळा आणि उपाशी पोटी प्या, कोमट पाण्यातून पोट साफ होईल. पोट साफ होणार का? नक्कीच होणार. पोट साफ होणार म्हणजे कसं सांगतो तुम्हाला की कोमट पाणी आहे, कोमट पाण्यामुळे प्रसरण पावतंय शरीरातल्या जे आतडे वगैरे आहेत आणि त्यांच्या मुवमेंट्सला वाव मिळतो आणि वाव मिळाल्यानंतर साहजिक आहे तुम्हाला मलप्रवृत्ती होणार आहे. त्यात लिंबू पिळण्याची गरज नाही. पण ते कधी करावं कधी करू नये याचे नियम आहेत. उष्ण दिवसांमध्ये कोमट पाणी पिलं की दाह शरीराचा होणारच आहे. त्यासाठी तुम्हाला ते थंड दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे. थंड दिवसांमध्ये गोष्टी आकुंचन पावलेल्या आहात, कडक झालेल्या आहेत, त्याला ढील किंवा सैलता यावे यासाठी कोमट गरजेचं आहे पाणी. पण लिंबूचं काय गरज आहे इथं? लिंबू याने पोट साफ होतंय का? तर मी म्हणणार नक्कीच होतंय. कारण की लिंबूमध्ये जे आम्लता आणि जो सरगुण आहे पित्ताचा वाढवतो ते, त्यामुळं तुम्हाला नक्कीच पोट साफ व्हायला मदत होणार. पण हीच आम्लता आणि सरगुण तुमच्या शारीरिक खूप गोष्टी बिघडवतं. तुम्हाला या गोष्टीमुळं प्रत्येक शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याची वाईट परिणाम दिसतात. स्त्रियांमध्ये आम्लता वाढली की रक्तदृष्टी वाढली, रक्तदृष्टी वाढली की तुम्हाला रजप्रवृत्तीमध्ये त्रास होणार आहे. एक झालं. दुसरी गोष्ट, काही जणांमध्ये ह्या उष्णतेमुळे त्वचा रोगाचं प्रमाण वाढतं. तुम्ही निरीक्षण करा, ज्या माणसांना लिंबू पिळून कोमट पाण्याबरोबर प्यायची सवय आहे आणि ज्यांची प्रकृती पित्तज आहे त्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही लक्षणं जाणवतील की त्यांना त्वचा रोग आहेत. काही जणांना कराटेनं आपण म्हणतो किंवा बॉईल म्हणतो, ज्याच्यामध्ये मोठा फोडा येतो, फोडा काही हिंदी भाषेमध्ये म्हणतात, ते येण्याचं कारण हेच आहे की शारीरिक पित्त वाढवताय तुम्ही. त्याचा जो सरगुण आहे आणि उष्ण गुण आहे त्यामुळे लिंबामुळे तुमच्या शरीरातील त्या गोष्टी वाढल्यानंतर तुमची रक्तदृष्टी वाढते आणि मूळ कारण हेच आहे. रक्त हा धातू दूषित झाला की रक्त धातूच्या आधारित ज्या गोष्टी आहेत, मग ते आर्तव आहे जे की रक्तधातूपासून बनतं, ते त्वचा आहे जे की रक्तधातूपासून बनते. रक्तधातूचा उपधातू हे आर्तव आणि त्वचा आहे आणि त्यामुळं तुम्हाला तिथं ते लक्षणं जाणवतात. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये किचन कट्ट्याचा फॅड आहे, पण अनेक स्त्रियांमध्ये पाय सुजणे किंवा पायावरची सूज येणे हे मोठ्या प्रमाणात लक्षण दिसतं. त्याला कारण हेच आहे की कंटिन्यू उभं राहणं. स्वयंपाक बनवताना तुम्ही उभेच आहात, त्यानंतर हे करताना भांडी घासताना सुद्धा तुम्ही उभेच आहात. यामुळे तुमच्या आरोग्यावरती त्याचा वाईट परिणाम होणारच आहे. तर जी आधीची जीवनशैली आहे ती यासाठी गरजेची आहे आणि चुकीच्या गोष्टी टाळणे यासाठी गरजेची आहे की स्त्री आरोग्य आपल्याला अबाधित राखता येईल. ह्या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. आता मूळतः एक महत्त्वाचा प्रॉब्लेम शेवट करतो मी, शेवटच्या मुद्द्याला हात घालून आपण हे सेशन संपवूयात की मेन्यूपॉझल सिंड्रोम किंवा मेनोपॉज. स्त्रियांमध्ये जे शरीर आहे ते मूळतः सौम्य आणि शीत असतं. स्त्रियांमधलं शरीर आणि पुरुषाचं शरीर हे उष्ण असतं. तर सौम्य शरीर आणि स्त्री शरीरामध्ये कफ आणि पित्त या दोषांचा प्राबल्य हे अधिक असतं. पण कफात्मक जास्त असल्यामुळे त्यांची त्वचा ही मऊ असणं, चरबीचं प्रमाण हे जास्त असणं, ह्या गोष्टी मूळतः आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर त्यांचं जे सौम्य शरीर आहे याच्यामध्ये मेन्यूपॉझल जे सिंड्रोम आहेत, की मी जे म्हटलं की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, पोस्ट मोन्युपॉझल सिंड्रोम हा आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये 40-50 स्त्रियांमध्ये आहे की ज्यामध्ये डॉक्टरांना काय द्यावं हेच सुचत नाही आहे.
मॉडर्नच्या तरी डॉक्टरांना नक्कीच हे तो सिंड्रोम आहे आणि तसंच चालतं. आणि हायड्रेट ठेवा शरीर, पाणी पित राहा आणि ह्या गोष्टी. पण त्या सिंड्रोममध्ये स्त्री शरीराला पाळी जेव्हा बंद होण्याचा काळ आहे, म्हणजे रजप्रवृत्ती बंद होत आहे शरीरातली, जी की 45, 42, 47 किंवा काहींमध्ये 50 या दिवसांमध्ये जी अनियमितता यायला सुरुवात होते 42 पासून, आणि नंतर ती बंद होते. या सगळ्या गोष्टींमध्ये ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल की त्या स्त्रीमध्ये एकाकीपणा जास्त वाढतो, मानसिक खच्चीकरण किंवा मानसिक मन उदास राहणं हे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं. अचानकच शारीरिक उष्णता वाढते आणि घाम येतो. ह्याला कारणच ते की शरीरामध्ये हार्मोन्स त्या प्रकारे बदलत असतात. मग आता हार्मोन्स बदलत आहेत म्हणजे काय, दृश्यमान स्वरूपामध्ये त्या स्त्रीमध्ये रजप्रवृत्ती होत नसते, म्हणजे पाळी येत नसते, रक्त जात नसतं. पण अदृश्य स्वरूपामध्ये मागे काय चाललंय हे समजून घेणं गरजेचं आहे. शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस तसेच होत राहतात. आणि रजप्रवृत्तीसाठी म्हणजे जो रक्तस्त्राव होणं गरजेचं आहे, यासाठी शरीरामध्ये कधी तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर जेव्हा रजप्रवृत्ती होत आहे त्या 3-4 दिवसामध्ये तुमच्या शरीरातील उष्णता वाढलेली असते. म्हणजे रक्ताला पातळपणा येण्यासाठी आणि द्रवता येण्यासाठी आणि ते वाहून जाण्यासाठी वात आणि पित्ताचं वाढणं गरजेचं आहे. पित्त वाढलं की तुमच्या शरीराची उष्णता वाढणार आहे. म्हणजे रजप्रवृत्ती ज्या दिवसांमध्ये तुमच्या शरीरातून होत आहे, रक्त ज्या दिवसांमधून बाहेर जात आहे, त्या दिवसांमध्ये शरीराची उष्णता वाढणार आहे, साहजिक आहे. पण तेच जर तुम्ही पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोममधल्या स्त्रियांमध्ये बघितला, म्हणजे 40-50तल्या महिलांमध्ये बघितला, रक्तस्त्राव तर होत नाहीये, पण शारीरिक उष्णता वाढत असते. म्हणजे काय होतंय तर पित्त वाढतंय. तर ते पित्त हार्मोनल चेंजेसमुळे वाढते आणि ते पित्त शमवण्यासाठी आणि स्त्री आरोग्य अबाधित राखण्यासाठी तुम्हाला शीत गोष्टींची गरज आहे, ठराविक 2-4 औषधांचीही गरज आहे, जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल. ते मी असं काही सांगणार नाहीये, कारण की एखादं औषध सांगितलं की त्याचा अतियोग, कारण की आयुर्वेदामध्ये काही साईड इफेक्ट जाणवत नाही, तर मुळीच असं नाहीये. आयुर्वेदाचे साईड इफेक्ट जाणवतात. फक्त तुम्ही ते योग्य प्रकारे घेतलं आणि सुयोग्य घेतलं तर त्याचे अजिबात दुष्परिणाम शरीरावर जाणवत नाही. आणि त्यामुळेच मी आत्ता इथं औषध सांगत नाहीये, पण शरीर थंड ठेवणाऱ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. शरीर थंड राहील अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. मानसिक क्रोध वाढेल, शोक वाढेल अशा गोष्टी टाळणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही केला की तुम्ही निरोगी राहू शकता. त्यासाठी खूप मोठे काहीतरी इंजेक्शन्स घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे असं मुळीच नाही. हेही आहारीय दृष्ट्या किंवा आहारीय गोष्टींनी आपल्याला नीट ठेवता येतं. तर आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं, तर सर्वप्रथम मी एक चिठ्ठी त्यासाठीच बनवून घेतलेली आहे की बाबा मुद्दे कोणते मिस होऊ नयेत, की आपण हा सेशन घेण्याचं कारण काय होतं हे सांगितलेलं सर्वप्रथम, की 2/3 स्त्रियांच्या मृत्यूच्या मागचं कारण हे जीवनशैली आधारित व्याधी आहेत. जीवनशैली म्हणजेच काय, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. मग तेच आपण पुढं बघितलं की 3 स्तंभ काय आहेत, तर इंद्रिय, मन आणि आत्मा. त्यांना आधार देणारे 3 उपस्तंभ काय आहेत, तर आहार, निद्रा, ब्रह्मचर्य. मग आरोग्य काय आणि रोगी असणं काय, मग रोगी आहात का नाही हे पाहण्यासाठी काय काय गरजेचं आहे, भूक लागते का, पचतंय का, मलप्रवृत्ती होते का, झोप लागते का, ह्या गोष्टी आपण सांगितल्या. त्यानंतर आपण शरीर हे स्वयंचलित स्वयंघटित यंत्र आहे, ते स्वतः निरोगी राहण्यासाठी बनलेलं आहे, आपण त्याला आजारी पाडतोय हे पाहिलं. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण हे पाहिलं की स्त्री आरोग्य हे पुरुषांपासून वेगळं कसं आहे, पण ते जास्त हे आहे की एवढंही वेगळं काय नाही आहे, थोडे बदल आहेत ज्यामध्ये स्त्रीत्व दर्शवणारे आर्तव, स्तन्य ह्या गोष्टी आहेत आणि त्याबद्दल आपण इथं नीट पाहिलं. आणि त्यानंतर हे निरोगी राहण्यासाठी एकदम ढोबळ मानाने आपण काय सांगितलं की जे आपल्या पारंपरिक सणांनुसार जो आहार विहार आलाय तो करणं गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जी जीवनशैली सांगितलेली आहे ती जीवनशैली जगणं गरजेची आहे. आणि ती जर जगली तर तुम्ही निरोगी राहाल आणि हिंदुत्व टिकून राहील. कारण की आपण सगळेच जण अलीकडे खूप ऐकत आहे की हिंदू खत्रे में, हिंदू खत्रे में. हेच हिंदुत्व आहे की तुम्ही तुमची संस्कृती जपताय, जीवनशैली जगताय, तुम्ही निरोगी राहू शकता.
पुन्हा एकदा सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचं सेशन आपण इथंच थांबवूयात. धन्यवाद.